केल्यास शहरातील विकासाला सातत्यपूर्ण आर्थिक आधार मिळतो. अर्थतज्ञ कौटिल्य यांनी अर्थकारण बद्दल एक महत्त्वपूर्ण विचार मांडला आहे. कौशो मूले दंडः म्हणजेच राज्यशक्तीचा पाया हा सशक्त अर्थसंकल्प असतो. याच तत्वावर आधारित राहून महानगरपालिकेने पारंपरिक महसूल स्रोतासोबत नाविन्यपूर्ण व आधुनिक महसूल स्रोतांचा मिलाप केलेला आहे. जीएसटी अनुदान महानगरपालिका आर्थिक स्थैर्यासाठी विविध महसूल स्रोत निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी राज्य शासनाद्वारे महानगरपालिकेस खालीलप्रमाणे निधी प्राप्त होतो. जीएसटीचा मासिक अनुदान 36 कोटी 20 लक्ष, वार्षिक उद्दिष्ट 488 कोटी 20 लक्ष, 8% वाढीसह आपण हा गृहीत धरलेला आहे. मुद्रांक शुल्कातून अपेक्षित उत्पन्न आपण 16 कोटी आपण अपेक्षा ठेवलेल्या आहेत. मालमत्ता कर मुख्य महसूल स्रोत आहे. चालू मागणी 250 कोटी, थकीत वसुली उद्दिष्ट 200 कोटी. कर भरणे ही केवळ जबाबदारी नाही, तर शहराच्या विकासाचा सक्रिय सहभाग आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयामध्ये न येता जर तंत्रज्ञानाचा उपयोग करून कर भरता येत असेल तर शहराचा विकास करण्यासाठी आवश्यक कर वसुलीच्या उद्दिष्ट साध्य होणे सहज शक्य होणार आहे. यासाठी खालील कर भर प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. जीएस आधारित सर्वेक्षण, श्रीमित्र कक्षाची स्थापना, प्रत्येक कर्मचारीला टॅब व डिजिटल प्रणाली, आर्टिफिशियल इंटेलिजंट आधारित व्हॉट्सअप चॅटबोट, युनिफाईड टॅक्स सिस्टम इत्यादी आधारे अधिक प्रभावी कर वसुली करण्याचा मानस आहे, ज्या अन्वये बहुतांश नागरिकांच्या कर जाळ्यामध्ये येतील व प्रलंबित थकबाकी जमा होण्यास सहाय्य होईल. आज रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे येथे मालमत्ता कर आकारणी ही भाडे आधारित पद्धतीने केले जाते. मात्र भविष्यातील आपल्या शहराची सर्वांगीण विकास करण्यासाठी व नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नजीकच्या कालावधीमध्ये शीघ्र गणकाच्या आधारे घेऊन भांडवली मूल्य आधारित कर प्रणालीचा अवलंब करणे माझे मानस असून त्या आधारे कर वसुलीच्या सुमारे 18 ते 30% इतकी वाढ होईल, ज्या अन्वये विकास कामासाठी अधिक निधी उपलब्ध होईल. बरा नियमित कर उभारो शहर. पाणी पुरवठ्याचा विभाग जलमेव जीवनम तत्संवर्धन कर्तव्यम या तत्वज्ञानानुसार आधारित राहून शहरातील नागरिकांना शाश्वत व नियोजित पाणी पुरवठा करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारे आशिया खंडातील सर्वात मोठी पाणी पुरवठा योजना आज जवळपास 90% पूर्णत्वास पोहोचले असून येत्या काही महिन्यात ही योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल असे मला विश्वास आहे. या प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना मुबलक व नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. माननीय सभापती महोदय आणि सन्मानित सदस्य, आज आपल्या पाणी पुरवठ्याची जॅकवेलमध्ये पाणी घेऊन आपण पाणी हा टेस्ट केलेला असून जवळपास 5 किलोमीटर पर्यंत पाणी पोहोचले आहेत आणि आज रोजी जवळपास 10 किलोमीटर पर्यंत निर्विघ्नपणे जर झाला 10 किलोमीटर पर्यंत पाणी घेण्याचे नियोजन आहे. मात्र पाण्याची उपलब्धता वाढली की त्याचा अनियंत्रित वापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा सुयोग्य वापर व काटेकोर नियोजन करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये एक स्मार्ट मीटर बसवण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे. या योजनेसाठी महानगरपालिकेला शासनाकडून 822 कोटीचा कर्ज प्राप्त होणार असून त्यापैकी 2025-26 मध्ये 117 कोटी प्राप्त झालेला आहे. सन 2026-27 मध्ये 705 कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. सबब कर्जाची वेळेत परतफेड करण्यासाठी आगामी काळातील पाणीपट्टी वाढ करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. काळाची गरज आहे की या संकटाशी लढा द्यावा. किती दिवस आपण फक्त किनाऱ्यावरूनच चालत राहणार, या विचाराप्रमाणे आव्हानांच्या समोर जातो, ज्यात आम्ही शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेला सक्षम बनविण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाणी पुरवठा नैसर्गिक उताराने होत नसून जायकवाडी धरणातून पाणी उचलून लिफ्टिंग प्रमाणे शहरात पाणी आणावं लागते. यासाठी महानगरपालिकेला दरवर्षी 70 ते 80 कोटी इतका मोठा विद्युत खर्च आपल्याला करावा लागतो. तसेच देखभाल, दुरुस्ती, वेतन, भत्ते आणि कर्जफेड यासाठी मिळून 150 ते 155 कोटी वार्षिक खर्च या पाणी पुरवठ्यामध्ये येतं. या उलट पाणीपट्टीमधून अल्प उत्पन्न मिळत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेचा स्वतः महसुलातून निधी द्यावा लागतो. त्यामुळे भविष्यात पाणी पुरवठा योजनांना नफा ना तोटा या तत्वावर राबविण्यात येण्याचा आमची मानस आहे. महसूल वाढविण्यासाठी आणि वसुलीमध्ये पारदर्शक आणण्यासाठी पाणीपट्टीचे संगणकीकरण करण्यात आले. नागरिकांना देयक वेळेवर मिळावे यासाठी आधुनिक प्रणालीचे वापर करण्यात येत आहे.
तसेच SMS अलर्ट, ऑनलाईन पेमेंट आणि QR कोडद्वारे पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व सुधारणांमुळे आगामी आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुली उद्दिष्टानुसार होईल असे आम्हाला विश्वास आहे. सन 2026-27 साठी चालू पाणीपट्टीची वसुली 100 कोटी तर थकबाकी वसुली उद्दिष्ट 100 कोटी असे निश्चिती करण्यात आले आहे. हा पाणी पुरवठा प्रकल्प केवळ सुविधा नाही आहे, तर शहराच्या भविष्यासाठी एक मजबूत पायाभूत व्यवस्था आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण पाण्याच्या जबाबदारीने वापर करून एक शाश्वत व समृद्ध शहर आपण घडू शकतो. मंजिल से आगे बढ़कर मंजिल की तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समुंदर की तलाश कर. महानगरपालिका मालमत्तेपासूनच्या उत्पन्न शहर विकासासाठी गुरुकिल्ली म्हणजे सक्षम संपत्तीचा हा व्यवस्थापन करायचे आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ करावर अवलंबून राहणे पुरेसा नसून महानगरपालिकेच्या मालमत्ताचे प्रभावी व नियोजनबद्ध वापर करून उत्पन्न वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने नागरिकांना उत्कृष्ट सुविधा देतानाच महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लघु उद्योजक आणि पथविक्रेते हे शहराच्या अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाचे घटक आहेत. त्याच्या सेवेसाठी शासनाने मार्गदर्शक सूचनानुसार हॉकर झोनची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच व्यावसायिक आस्थापनाच्या ऑनलाईन नोंदणी व परवाना प्रणाली सुरू करण्यात येत असून यामुळे पारदर्शकता व सुसूत्रता वाढेल. यामध्ये आगामी वर्षात सुमारे 5 कोटी 18 लाख उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे. काही वर्षापूर्वी खड्ड्यांचे शहर असे ओळखत असलेलं आपलं शहर आज प्रशस्त व दर्जेदार रस्त्यांमुळे नव्या ओळखीने पुढे येत आहे. मात्र वाढती लोकसंख्या आणि वाहन संख्या लक्षात घेता पार्किंग ही मोठ्या समस्या ठरणार आहेत. यासाठी शहरातील निवडक ठिकाणी पे अँड पार्क योजना राबविण्यात येणार असून त्यातून 5 कोटी रुपये उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या वाणिज्य संकुल, इमारती, गाळे व नाट्यगृहांमधून चालू आर्थिक वर्षामध्ये 3 कोटी 50 लाख उत्पन्न उद्दिष्ट निश्चिती करण्यात आले आहेत. तसेच भाडे तत्वावर दिलेल्या जागा व दुकानामधून 2 कोटी, आठवडी बाजार व भाजी मंडईतून 27.50 लाख आणि जाहिरात फलकांमधून सुमारे 4 कोटी उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे. या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. हॉकर झोन व पे अँड पार्क सारखे उपक्रम हा केवळ उत्पन्नाचा स्रोत नसून शहर नियोजन सुधारण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. सार्वजनिक मालमत्ता उपयोग केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक विकासासाठीही तितकेच महत्त्वाचे ठरते. नगररचना विभाग सुंदर शहर हे केवळ इमारतींना नव्हे तर नियोजनाने उभा राहते. कित्येक वर्षापासून आपल्या नगररचना विभागाच्या DP प्लॅन हा मंजुरी नव्हते. आता आपल्याला मंजुरी आहे आणि EPचा आपल्याला प्रतीक्षेत आहेत. नगररचना विभाग हा केवळ बांधकाम व विकास नियंत्रण करणारे विभाग नसून तो महापालिकेसाठी महत्त्वाचे महसूल स्रोत देखील आहे. विकास शुल्क, बांधकाम परवानगी फी, जमीन वापर बदल शुल्क तसेच अनधिकृत बांधकाम नियमितीकरण शुल्क याद्वारे मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. हा महसूल शहरातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि नियोजित विकासासाठी वापरला जातो. महसूल वसुली ही केवळ आर्थिक बाब नसून ती आपल्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेची आणि पारदर्शकतेची प्रतिबिंब आहे. जर आपली प्रणाली सुलभ आणि पारदर्शक असेल तर नागरिक आणि विकासक यांच्याकडून स्वयंस्फूर्तीपणे नियमांचे पालन होते. सध्याच्या परिस्थितीत काही संधी आणि आव्हाने दोन्ही दिसून येतात. वाढती शहरीकरण प्रक्रिया महसूल वाढीसाठी अनुकूल आहे, परंतु अनधिकृत बांधकाम मंजूर प्रक्रियेमधील विलंब आणि जुन्या दर रचना आणि डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर नसल्यामुळे अपेक्षित महसूल वसुलीत अडथळे येतात. महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना आपण पुढील प्रमाणे करणार आहोत. प्रक्रियेच्या संपूर्णपणे डिजिटायझेशन, नियमित आढावा व लेखापरीक्षण, शुल्कांचे अद्ययावतीकरण, कडक अंमलबजावणी आणि जनजागृती. नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनाने राज्यासाठी एकत्रित विकास नियमावली तयार करण्यात केलेले असून त्यातील तरतुदी तसेच UDCPR मधील तरतुदी विचारात घेता महानगरपालिके नगररचना विभागापासून यावर्षी 351 कोटी 11 लाख रुपयाचे उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे. योग्य नियोजन व प्रभावी महसूल ही समृद्धी शहराच्या गुरुकिल्ली आहे. गुंठेवारी विभाग शहराच्या एका बाजूला नियोजित रस्ते, प्रकाशमान दिवे, पाणी, गटर व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला अरुंद रस्ते, अनियमित घरे, सुविधा अपुऱ्या. हे दोन वेगळं शहर नाही, हे आपल्या शहराचेच दोन वेगळे चेहरे आहेत. आणि या दोन शहरांना जोडणारे पूल म्हणजे आपला गुंठेवारी विभाग. गुंठेवारी ही केवळ अनधिकृत वसाहतींना नोंदणी नाही, ती अनेक कुटुंबाच्या आशा, संघर्ष आणि स्वतः घराची स्वप्नाची अधिकृत ओळख आहे.
वर्षानुवर्ष नियोजनाबाहेर उभा राहिलेल्या वसाहत्यांना कायदेशीर चौकटीत आणणे, त्यांना मूलभूत सुविधा देणे आणि त्याच वेळेला महापालिकेचा महसूल वाढवणे ही या विभागाच्या त्रिसूत्री जबाबदारी आहे. सन 2026-27च्या आर्थिक वर्षात आपण गुंतेवारी विभागाकडे समस्या ते संधी या दृष्टिकोनातून आपण पाहत आहोत. आजच्या वस्तुस्थिती अशी आहे की शहरातील मोठ्या प्रमाणावर घरे व प्लॉट्स गुंतेवारी अंतर्गत येतात. याच अर्थ महसुलीसाठी क्षमता अजूनही पूर्णपणे वापरण्यात आलेली नाहीये. म्हणूनच या वर्षासाठी आम्ही काही ठोस धोरणात्मक उद्दिष्ट निश्चिती केली आहे. गुंटेवारी कायदा अंतर्गत अनधिकृत वसाहती या नियमित करण्यासाठी व त्या भागाच्या नियोजनबद्ध इन्फॉर्मेशन ऑनलाईन करणे, याबाबत विभागीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, विविध साईटची URL व ते हाताळण्यासाठी त्यांना लागणारे ID, पासवर्ड यासाठी ई-ऑफिस प्रणाली आपल्या मार्फत करण्यात प्रयोजन आगामी आर्थिक वर्षात करण्यात आले आहे. त्याच परिणाम म्हणून ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरू केल्यापासून आजपर्यंत जवळपास 16,000 एवढा संचिका आपण ऑनलाईन स्वरूपात आपण केलेला आहे. त्याचबरोबर आता डिजिटलच्या युगामध्ये आपण आता कृत्रिम बुद्धिमत्ताच्या युगामध्ये आपण पोहोचलोय. या कृत्रिम बुद्धिमत्ताचे सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावा आणि त्या तंत्रज्ञानाच्या दैनंदिन कार्यालयातील कामात अवलंब केल्यास कामाच्या गुणवत्तेत सुधारणा व प्रक्रिया सुकर होण्यास आपल्या मदत होणार आहे. त्याच अनुषंगाने सदर अर्थसंकल्प संगणक विभागासाठी 5 कोटी रुपये आपण तरतुदी केलेल्या आहेत. आधुनिक यंत्रसामग्री हे केवळ सुविधा नसून ती शहराची गती आहे. यांत्रिकी विभाग या विचाराने यांत्रिकी विभागाचे कार्य आपण पुढे नेत आहोत. शहराच्या दैनंदिन कामकाजामध्ये स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, आपत्कालीन सेवा, पाणी पुरवठा आणि सार्वजनिक सुविधा यासाठी यांत्रिकी विभाग हा एक महत्त्वाचा कणा आहे. या विभागाच्या माध्यमातून शहराच्या प्रत्येक घटकाला गती, कार्यक्षमता आणि गुणवत्ता देण्याचं काम सातत्यपूर्ण सुरू होतं. पॉटहोल पॅचिंग मशीन खरेदी हा खड्डेमुक्त शहरासाठी एक अत्यंत महत्त्वाची वाहनं आहे. त्या अनुषंगाने 2026-27 साठी या अर्थसंकल्पासाठी पॉटहोल मशीन खरेदी आपण 2,85,00,000 रुपये आपण तरतुदी करण्यात आलेले आहेत. आपल्या महापालिकेमध्ये हजारो वाहनं आहेत. त्या सर्व वाहनाच्या कधी दुरुस्ती आणि त्याचा योग्य ऑनलाईन वाढती पाणी गरज आणि त्यासाठी लागणारे प्रचंड ऊर्जा खर्च ही आजची वस्तुस्थिती आहे. शहरातील पाणी पुरवठा नैसर्गिक गुरुत्वाकर्षणावर होत नाहीये. ज्या पद्धतीने मुंबई, पुणे, इतर मोठे शहर जसं ग्रॅव्हिटी पद्धतीने पाणी दिलं जातं तसा आपला पाणी पुरवठा नाहीये. जायकवाडी धरणातून पाणी उचलून शहरात आणावं लागतो. या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या विजेचा खर्च तब्बल दरवर्षी 70 ते 80 कोटी रुपये इतकी जाणार आहे. हीच वेळी आहे बदलाची आणि त्या बदलाची दिशा आहे सौर ऊर्जाची. महानगरपालिकेने दूरदृष्टी ठेवत सन 2026-27च्या अर्थसंकल्पात आपण 25 कोटी रुपयांची तरतूद करून सोलार पार्क उभारण्याची महत्त्वपूर्ण आपण निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प केवळ वीज बचतीपुरता मर्यादित नसून शहराला ऊर्जा स्वावलंबनाकडे नेणारी एक भक्कम टप्पा ठरणार आहे. जेणेकरून हा सोलार प्रकल्प झाल्यानंतर आपण त्याचा ओझा लोकांवर टाकण्यापासून आपण बचाव होऊ शकतो. सोलार पार्क ऊर्जा स्वावलंबनाकडे मोठी झेप आहे. सौर ऊर्जेद्वारे पाणी उपसा केंद्राची वीज खर्च कमी होईल. दीर्घकालीन दृष्टीने लाखो युनिट वीज निर्मिती होईल. कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होईल. ग्रीन सिटी संकल्पनेचा एक मोठी चालना मिळेल. भविष्यात या सोलार पार्कमधून अतिरिक्त वीज निर्मिती करून ती ग्रीडमध्ये देण्याचीही संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आता EV कॅपिटल म्हणून आपल्या शहर, आपल्या जिल्हा ओळखला जाणार आहे. त्यासाठी आपल्या शहरामध्ये ठिकठिकाणी महापालिकेच्या मार्फत EV चार्जिंग स्टेशन सुद्धा उभारणे आपलं गरजेचं आहे. याचा हरित वाहतुकीचा एक मोठा पाया आहे. शहरातील इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी महानगरपालिकेने 10 ठिकाणी EV चार्जिंग स्टेशन आपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या अर्थसंकल्पामध्ये 1 कोटी रुपयाचा आपण तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये स्लो चार्जिंग आणि फास्ट चार्जिंग असे 2 वेगळ्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. अतिक्रमण निर्मूलन मोहीम आज आपण एका परिवर्तनाची क्षणाची साक्षीदार आहोत.
हे फक्त अतिक्रमण हटवण्याचं काम नाही, तर शहराच्या श्वासाला मोकळीक देण्याचं आणि भविष्याच्या दिशा देण्याचं एक कार्य आहे. आपल्या शहरामध्ये या आपल्या ऐतिहासिक शहराची आज एक धाडसी पाऊल आपण महानगरपालिकेने उचलले आहे. अनेक वर्ष रस्त्यांवर, फुटपाथवर आणि सार्वजनिक जागांवर झालेलं अतिक्रमण हे केवळ अडथळा नव्हत्या, ते शहराच्या प्रगतीला रोखणारे एक बंधन होते. आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. कधी रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकते, कधी अग्निशमन दल वेळेवर पोहोचू शकत नाही, कधी सामान्य नागरिकांना चालायला जागाही मिळत नाही. यात मुख्य कारण म्हणजे अतिक्रमण. पण आज परिस्थिती बदलली आहे. महानगरपालिकेच्या या मोठ्या आणि निर्णायक मोहिमेमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते शेकडो अतिक्रमण हटवण्यात आले. अनधिकृत बांधकाम हटवून रस्ते पुन्हा नागरिकांसाठी खुला करण्यात आलेले आहेत. आज मला अभिमानाने सांगावं वाटतं माननीय महोदय, शहरातील 4 मुख्य रस्ते पूर्णपणे अतिक्रमण मुक्त झाले आहेत. आणि इतकेच नाही, तर या अतिक्रमण मुक्त झालेल्या भागांमध्ये शहराच्या रस्त्यांसाठी विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल DPR ही तयार करण्यात आले असून ते पुढील प्रक्रियेत आहे. लवकरच या मोकळ्या झालेल्या जागांवर आधुनिक, रुंद आणि सुयोग्य रस्त्याचे बांधकाम सुरू होणार आहे. म्हणजेच आपण केवळ अतिक्रमण हटवत नाही, तर त्या जागेला शाश्वत विकासाला मार्गावरही नेत आहोत. आता या रस्त्यावरून वाहनांचा सुरक्षित, वेगवान आणि अडथळामुक्त प्रवास करता येतो. वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे, अपघाताचा धोका कमी झाला आहे आणि सर्वात म्हणजे आपल्या शहराचा श्वास पुन्हा मोकळा झाला आहे. ही मोहीम राज्यातील एक मोठा आणि आदर्श उपक्रम म्हणून ओळखलं जातं. कारण इथं फक्त तोडफोड नाही, इथं नियोजन आहे, इथं शिस्त आहे आणि सर्वात म्हणजे इथं जनतेची सुरक्षिततेचा विचार आहे. सन 2026-27 या अर्थसंकल्पामध्ये DP रोडवरील अतिक्रमण मुक्त केलेल्या रस्त्यांचा विकास करणे या लेखाशीर्ष आपण नवीन उघडून यामध्ये 20 कोटी रुपयाचा आपण तरतूद करण्यात आले. यही ख्वाब मेरा है, दिया जला की रोशनी कर दूं जहां अंधेरा है. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम या वर्षीचा आपण असे आहे. शहर सुशोभीकरण अंतर्गत नवीन डेकोरेटिव्ह पोल उभारणे, त्यासाठी 5 कोटी रुपये तरतूद ठेवलेला आहे. महानगरपालिकेचा सोलार पार्क उभारणीसाठी 25 कोटी ठेवलेला आहे. सोलार यंत्रणा स्थापना करणे, त्यासाठी 5 कोटी ठेवलेला आहे. महानगरपालिकेसाठी सोलार पार्क उभारणी करण्यासाठी जागा खरेदी लीजवर ते घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी त्याला 25 कोटी ठेवलेला आहे. शहरातील विविध भागात EV चार्जिंग स्टेशनसाठी 1 कोटी ठेवलेला आहे. नवीन वाहतूक संकेतक उभारणे, ट्रॅफिक सिग्नल्स उभारणी करणे, त्यासाठीही 3 कोटी रुपये तरतूद ठेवलेला आहे. अस्तित्वातील जलकुंभांची स्वच्छता करणे, त्यासाठी 90 लाख रुपये. मनपा शाळा वाहून इमारती या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी 50 लाख. यांत्रिकी विभागाचे फ्लीट मॅनेजमेंटसाठी 2.5 कोटी. भटक्या श्वानांना कॉलर बेल्ट लावणे 50 लाख. अर्सुल या ठिकाणी डॉग शेल्टर तयार करणे, त्या ठिकाणी 50 लाख. मनपा हद्दीतील 4 ठिकाणी स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारणे 4 कोटी. शहरातील विविध प्रभागामध्ये खेळाच्या मैदान विकसित करणे 10 कोटी. बायजीपुरा येथील टेबल टेनिस अकॅडमी सुरू करणे, त्यासाठी 1.5 कोटी. आपत्ती व्यवस्थापनामध्ये EOC सेंटर उभारणे, त्यासाठी 5 कोटी. शहरामध्ये मध्यवर्ती भाग असलेला सिटी सेंट्रल पार्क, त्या ठिकाणी TV सेंटर या भागामध्ये, त्यासाठी 10 कोटी. शहरातील विविध भागात गणपती विसर्जनासाठी 5 नवीन विहिरी आणि सर्व सन्मान्य सदस्य याकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचा कलम 103 व 104 अनुसार 2025-26 चे सुधारित अंदाजित सुरुवातीचा शिल्लक 227 कोटी 57,84,000 यामध्ये महसुली जमा 1,238 कोटी 54,79,000 असे एकत्रित एकूण जमा 1,466 कोटी 12,63,000 जमेचा व एकूण खर्चाचा 1,438 कोटी 53,60,000 यासह 27 कोटी शिल्लकीचा सुधारित अर्थसंकल्प मान्यत्व आपल्याकडे सादर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 95 अनुसार सन 2026-27 च्या जमा व खर्चाचा मूळ अंदाजामध्ये शासकीय अनुदान रकमेसह प्रारंभीच्या शिल्लक
27,59,00,000 व अपेक्षित जमा 3,196 कोटी 78,00,000 असे एकूण 3,224 कोटी 37,68,000 आणि अपेक्षित खर्च 3,223 कोटी 90,53,000 विचारात घेता 47,15,000 शिल्लकीचा अर्थसंकल्प आपल्या समोर मी सादर करण्यात येत आहे. या माझ्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रताई पवार, तसेच माननीय खासदार श्री संदीपानजी भुमरे साहेब, माननीय खासदार कल्याणजी काले साहेब, माननीय आमदार सर्व माननीय पालकमंत्री श्री संजयजी सिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री संभाजीनगर, माननीय आमदार श्री अतुलजी सावे, इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री माननीय आमदार श्री संजयजी केनेकर, माननीय आमदार श्री प्रदीपजी जयस्वाल, माननीय आमदार श्री सतीशजी चव्हाण, माननीय आमदार श्री विक्रमजी काले, माननीय आमदार श्रीमती अनुराधाताई चव्हाण यांचं सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असून यापुढेही ते मिळेल असे मी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच सर्व पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे व छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी इत्यादी सर्व महानगरपालिकेचा लोकाभिमुख प्रकल्प व विकास योजनांचा प्रसिद्धी देऊन महानगरपालिकेत सहकार्य करावा ही अपेक्षा व्यक्त करतो. तुर्तास एवढंच सांगतो की लहरों को साहिल की दरकर नहीं होगी, लहरों की साहिल की दरकर नहीं होती, हौसला बुलंद हो तो कोई दीवार नहीं होती. जलते हुए चिराग ने आंधियों से ये कहा, जलते हुए चिराग ने आंधियों से ये कहा, उजाले देने वाले का कभी हार नहीं होती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. माननीय आयुक्त सुशांतजी, मुख्य लेखा अधिकारी व त्यांचे सहकारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 103-104 अन्वये 25-26 सुधारित कलम 95 सन 26-27 जमा खर्च अंदाज 5 वर्ष प्रशासकीय कालावधी स्थायी समिती समोर सादर केल्यास सभापती नात्याने हे स्वीकारलं म्हणजे भाग्य आहे. स्थायी समिती सदस्य लाभ आहे. बदल्यात प्रशासनाचा मी आयुक्तांचा आभार मानतो. प्रशासन सादर केलेल्या अंदाज बाधक अभ्यास करून पूर्ण चर्चा करून सदस्यांची भावना लक्षात घेऊन लवकरच मी मंजूर करेल. चर्चा करून व सर्वांचा साधारण सभेत सादर करेल. तोपर्यंत कौतुक करतो. खरं म्हणजे माझ्या मनासारखा, सर्वांच्या मनासारखा साहेबांनी केलेला आहे. माझ्या मनात जे आहे नवीन योजना ते साहेबांनी केलेलं आहे. त्यांचा खूप खूप अभिनंदन. त्या टीमचा बी अभिनंदन त्यांचा. आम्ही त्यांच्या बरोबर आहे. जी, किस चीज में वर्ल्ड रिकॉर्ड मिला है? मेरी बच्ची को अभी मैं तो पहले से माइक्रो आर्टिस्ट हूँ. मेरे वर्ल्ड रिकॉर्ड अलग अलग थे और मेरी इच्छा थी कि मेरी बच्ची के लिए भी कुछ अलग करना है. तो इसके लिए उसको टैरो कार्ड, उसने लंदन से शुरुआत किया था, न्यूमरोलॉजी कनाडा से शुरू किया था और उसका बाद जो एंडिंग था उसने पुणे में किया है. और वो अभी टैरो कार्ड यानी किसी का डेट ऑफ बर्थ नहीं रहा तो उसके से वो फ्यूचर, वर्तमान वगैरह, भविष्य, भूत, वर्तमान तीनों बताती है और बिना तारीख के बता सकती है. और न्यूमरोलॉजी में सिर्फ डेट ऑफ बर्थ से पूरा फ्यूचर वगैरह बता सकती है. कौन से डेट को क्या करना चाहिए, निगेटिव डेट, पॉजिटिव डेट, और कौन सा डे अच्छा है, कौन सा डे बुरा है, कलर कौन से कपड़े चाहिए, मोबाइल नंबर क्या चाहिए. और ये बताने वाली है दुनिया की सबसे कम उम्र की
यंगेस्ट एस्ट्रोलॉजर बोल के 18 साल की उम्र में उसको वर्ल्ड रिकॉर्ड मिला है। जी, ये जो वर्ल्ड रिकॉर्ड मिला है ये कहाँ से, कौन सा वर्ल्ड रिकॉर्ड है? ये इंडिया का ही है लेकिन वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड बोल के है। और इसमें एक लास्ट लड़की जो है वो जर्मनी से है, वो 27 ईयर की है, जो सबसे कम उम्र की है। और उसके बाद मेरी बच्ची ने किया है। और उसी इससे पकड़ के अमेरिका की एक इंस्टीट्यूशन है और मैजिक बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड, ये दोनों के इंस्टीट्यूट की तरफ से मुझे और मेरी बच्ची को दोनों को एक साथ डॉक्टरेट भी मिला है। जी, तो उन्होंने आपके यानी ये रिकॉर्ड्स वो कैसे देखे हैं? उन्होंने गूगल सर्च करके देखे है और उन्होंने गूगल सर्च करके खुद उन्होंने कॉल किए थे कि उन्होंने वेरीफाई किया है। फिर हमारे कुछ फोटोग्राफ्स मंगाए, हमारे कुछ लाइव वीडियो मंगाए और उसके पास उन्होंने उनको करेक्शन होने के बाद उन्होंने वो वर्ल्ड रिकॉर्ड और डॉक्टरेट डिक्लेयर किया है। ठीक है, आपका नाम? गजेंद्र सूर्यकांत वाढवणकर। जी।